शेतकऱ्यांबद्दल अजितदादांना नेहमी आदर असायचा। शेतकऱ्याचा जी एक क्वालिटी असते की काही झालं तरी हार नाही मानायची, हीच क्वालिटी ही अजितदादांमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी होती। काही गैरसमज सुद्धा होते। दादांचा स्वभाव खूप कडक आहे असं लोक म्हणायचे, पण मगाशी जसं उदाहरण दिलं, दादा एका फणसासारखे होते, बाहेरून एकदम कडक पण आतून एकदम गोड, तसा त्यांचा तिथं स्वभाव असायचा। पण काही स्वार्थी व्यक्तिगत विषय घेऊन, बेकायदेशीर विषय घेऊन येणाऱ्या लोकांबद्दल मात्र ते चीड करायचे। पण एखादा सामान्य व्यक्ती त्यांच्याकडे आला तर लगेचच्या लगेच तिथं काम आपल्याला कसं करून घेता येईल याचं प्राधान्य ते नेहमी त्या ठिकाणी देत असायचं। त्याच्याचबरोबर असे काही जण म्हणायचे की त्यांना राजकारण सोडून दुसऱ्या कशातच रस नाही, पण एखादे चांगले चित्र असेल, चांगली कलाकृती असेल तर नक्कीच त्याला त्या ठिकाणी ते वेळ द्यायचे। चांगली गाणी, जुनी गाणी ही गाण्यास गायला, ऐकायला त्यांना त्या ठिकाणी आवडायचं। त्याच्याचबरोबर त्यांना पिक्चर बघायला सुद्धा आवडायचं। पण बहुतांश पिक्चर त्यांचे ते आवडकीचे जे होते ते सर्व जुने पिक्चर होते। खरं तर मी मध्ये त्यांना विनंती केली होती की KGF पिक्चर हे तुम्ही बघा, रॉकी भाई, कारण की एका प्रचारामध्ये मी कुठेतरी बोलून गेलो, आजचे रॉकी भाई कोण आहेत राजकारणात, ते तर दादा आहेत। तर दादा म्हणले, हा कसला पिक्चर तू काढला? म्हटलं, दादा जेव्हा प्रचार होईल, आपण पिंपरी चिंचवडमध्ये सत्तेत येऊ, त्यानंतर आपण दोघं एकत्रित बसून तो पिक्चर बघू। पण ते स्वप्न माझं जे कुठलं छोटं असेल ते त्या ठिकाणी काही पूर्ण होऊ शकत नाही। अध्यक्ष महोदय, खरं तर अजितदादांची दुसरी बाजू, जेव्हा केव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो तेव्हा ते मनापासून त्या कार्यकर्त्याला मदत करत असेल। आपण एखाद्या पदावर असलो काय नसलो काय, लोक जेव्हा अडचणीत असायची त्या लोकांना सुद्धा तिथं मदत ते सातत्याने त्या ठिकाणी करत होते। 2005 साली मांढरादेवी दुर्घटनेतील चेंगराचेंगरीत सुमारे 300 जणांचा मृत्यू झाला। अजितदादा लगेचच्या लगेच तिथं गेले। जी काय मदत आपल्याला शासनाकडनं, प्रशासनाकडनं आणि व्यक्तिगत करता येईल ती मदत तिथे असणाऱ्या लोकांना व त्यांच्या नातेवाईकांना तिथं केली। अध्यक्ष महोदय, पक्ष संघटना बांधणीमध्ये सुद्धा त्यांचं खूप मनापासूनचं लक्ष तिथं असायचं। कार्यकर्त्याला काय लागतं, कसं लागतं, त्यांना मदत कशी आपल्याला करता येईल, त्याच्याचबरोबर तरुणांना राजकारणाकडे आकर्षित करणं हे काय सहसा सगळ्यांना जमतं असं नाही, पण दादांच्या अवतीभोवती हे युवा कार्यकर्ते सातत्याने असायचे। अनेक युवा कार्यकर्त्यांना त्यांनी राजकारणामध्ये संधी दिली, आमदार बनवलं, आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्री बनवलं। त्यामुळे नवीन कार्यकर्त्याला ताकद देणं हे दादांना खूप मनापासून त्या ठिकाणी माहीत होतं आणि त्यांची ती आवड असायची। निवडणूक कशी लढवावी, कुणाला उमेदवारी द्यावी, कुणाच्या बंडखोरीला छुपा आशीर्वाद द्यावा, सत्तेची मोठ कशी बांधावी, सत्ता कशी मिळवावी, सत्ता कशी टिकवावी आणि सत्ता कशी गाजवावी, हे अजितदादांकडनं आपण सर्वजण शिकू शकतो। अध्यक्ष महोदय, खरं तर दादा जे काम मिळेल ते आपण करायचं। एखादा व्यक्ती आला, त्याला काम सांगितलं, दादांचा मूड जर खराब असेल तर मग चुकून दादा जर त्याच्यावर चिडले तर 5-10 मिनिटांनी परत एकदा ते फोन करायचे, बाबा तुझं काम काय होतं, आणि लगेच ते काम तिथं करून दाखवायचे। पण त्यांना कुठेही इल्लीगल, बेकायदेशीर काम हे कधीच आवडत नसायचं। त्याच्याचबरोबर संघटनेसाठी सुद्धा त्यांनी खूप मनापासून वेळ दिला। जेव्हा ते मुंबईत असायचे, गुरुवारी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ते बसून असायचे। त्यानंतर शनिवार आणि रविवार हा बारामती आणि पुण्यासाठी असायचा। मुंबईत जेव्हा अजित काका तिथं बसलेले असायचे, चुकून एखादा बारामतीचा कार्यकर्ता जर मुंबईत आला तर प्रेमाने त्याला सांगायचे, जेव्हा मी बारामतीत असेल तेव्हा तू तिथे ये, आता इथं येऊ नको, महत्त्वाचं काम असेल तर मी इथं करतो, थोड्या दिवस तू थांबायला काय तुला काय हरकत नाही। त्यामुळे वेळेचं योग्य असं नियोजन, समजा एखादी बैठकीची वेळ त्यांनी दिली असेल सकाळी 7ची तर 7ला बैठक चालू व्हायची, 7 ते 10 मिनिटाचा वेळ असेल तर 10ला ती संपायची म्हणजे संपायची। तिथं जाऊन उगाच दुसऱ्या गोष्टी बोलून चालत नसायचं। काम काय, अधिकाऱ्याला विचारायचे, हो होऊ शकतं का, होऊ शकत असेल तर कसं होणार, करायचं असेल तर कसं होणार, किती दिवसात होणार, म्हणजे एवढ्या कमी वेळात। म्हणजे आपण मंत्र्यांकडे जर आज बघितलं आणि त्यांच्या कार्यपद्धतीकडे बघितलं तर दादा एकुलता एक कदाचित मंत्री असा असेल की त्यांनी दिवसा 30 ते 40 बैठका घेतल्या असेल, वेळेत त्या तिथं संपवल्या असतील। आणि दादाने एक वेगळा पायंडा या राजकारणामध्ये काढला होता। सहसा आपण जर बघितलं तर बरेच नेते हे तोंडावर आपल्याला गोड बोलतात पण नंतर ते काम कधी होत नसतं।
पण दादाने एक नवीन पायंडा सुरू केला होता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. होणार असेल तर लगेच सांगायचं करतो, फोन लावणार, आणि होणार नसेल तर होणार नाही. त्यामुळे लोकांचा वेळसुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वाचायचा. त्याच्याचबरोबर महावितरण, महापरेशन आणि महाजेनको या तिन्ही कंपन्या आर्थिक दृष्टिकोनातून सबलीकरणाकडे दादांनी त्या ठिकाणी नेला. क्रीडा क्षेत्रात तर त्यांचं काम मोठंच आहे. पण मला फक्त एक गोष्ट या ठिकाणी सांगायची की दादांबरोबर असताना जेव्हा दादांवर बिनाबुडाचे त्या ठिकाणी काही गोष्टी बोलल्या जायचे तेव्हा दादांना खूप मोठ्या प्रमाणात वाईट वाटायचं. जनतेच्या विकासाचं राजकारण करत असताना दादांवर नको नको ते आरोप झाले. ज्या दादांनी आयुष्यभर स्वच्छतेचा अग्र धरला त्यांच्या अंगावर आरोपाचे डाग उडवले गेले. त्यावेळी दादा किती अस्वस्थ व्हायचे हे आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती. विशेष म्हणजे यातील एकही आरोप या मंडळींना सिद्ध करता आला नाही. उलट ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनीच नंतरच्या काळामध्ये त्यांची प्रशंसा केलेली आपण सर्वांनी बघितली. मी खरं तर विनंती करतो की आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत. जे आरोप झाले ते कधी सिद्ध झाले नाही, ते आरोपच होते, नाही तर राजकीय कदाचित भाषणं असू शकतात. आणि मग अशा पद्धतीने जर आरोप त्यावेळेस केले असतील तर आज दादा जर आपल्यात नसतील तर ते आरोप आणि ते डाग आज जर आपल्याला पुसता आले तर त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्याच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब हे दादांचे जिवलग मित्र म्हणून ओळखले जातात. त्यांना मी विनंती करतो की हे जे खोटे सगळे आरोप आहेत एका गठोड्यात तिथं भरून या समुद्रामध्ये जर टाकून दिले तर मग मला असं वाटतं की त्यांना ती आदरांजली, खऱ्या अर्थाने आदरांजली असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल. अध्यक्ष महोदय, बाकी संस्थेमध्ये पण त्यांचं कार्य खूप मोठं होतं. काकांनी PDCC बँक असो, विद्या प्रतिष्ठान असो, VSI, PDA अशा इतर संस्थांमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. PDCC बँकेचं नाव हे अख्ख्या भारतामध्ये फार आदराने कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये तिथं घेतलं जातं. अजितदादा आणि बारामतीचं नातं फारच वेगळं आहे. दादा बारामतीवर खूप मनापासून प्रेम करायचे आणि बारामतीकर दादांवर खूप मनापासून प्रेम करायचे. तिथं गेल्यानंतर कुठलाही विषय असेल तर दादा लगेचच्या लगेच तिथं लोकांचा सोडवायचे. झाडाकडे जेवढं लक्ष असायचं तेव्हा झाडाच्या फांद्यांकडे सुद्धा लक्ष असायचं. एखाद्या गावामध्ये काय कुठली अडचण आहे, कोणाची अडचण आहे, कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल, ॲडमिशनचा विषय आहे का, MIDCचा विषय आहे का, नोकरीचा विषय आहे का, लाईटचा विषय आहे का, एवढा मोठा नेता असताना, या राज्याचा उपमुख्यमंत्री असताना सुद्धा एखाद्या व्यक्तीला, बारामतीच्या एखाद्या व्यक्तीला एखादा विषय सांगितला, एखादी अडचण सांगितली तरी लगेचच्या लगेच ती आपल्याला कशी सोडून देता येईल याचा प्रयत्न हा अजितदादाने तिथं केला. बारामती पॅटर्न काय असतं हे पवार साहेबांच्या विजनली अजितदादांनी त्या ठिकाणी सगळ्यांना दाखवून दिलं. अहो, विरोधक सुद्धा बोलत असताना भाषणात सांगतात की आम्ही या भागामध्ये बारामती करून दाखवतो. असा एक पॅटर्न हा अजितदादांनी अख्ख्या महाराष्ट्राला सोडा अख्ख्या देशाला तिथं त्या ठिकाणी करून दाखवला. तसंच काहीतरी पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा विकासाच्या माध्यमातून तिथं चांगल्या गोष्टी केलेल्या आपण सर्वांनी तिथं बघितल्या. अध्यक्ष महोदय, किती कमिटेड होते दादा काका हे मी तुम्हाला एका उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन 2014 मध्ये झालं. ही बिल्डिंग कुणी मान्य केली होती तर दादांनी त्याची मान्यता दिली होती. डिझाईन त्यांनी बघितलं होतं. तिथं कॉन्ट्रॅक्टर जो काही कॉम्पिटिटिव्ह बिडिंगच्या माध्यमातून आला होता, त्यानंतर आर्किटेक्टपासून सगळ्या गोष्टी दादांनी बघितल्या होत्या. फक्त 2014ला सत्ता बदलली आणि त्या बिल्डिंगच्या उद्घाटनासाठी दादांना बोलवलं गेलं नाही. पण तरीसुद्धा बिल्डिंगचं उद्घाटन होणार आहे, CM आणि इतर नेत्यांच्या माध्यमातून होणार आहे. दादा आदल्या दिवशी रात्री गेले, अधिकाऱ्यांना बोलवलं, आर्किटेक्टला बोलवलं, कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं. कुठं काय चुकीचं आहे का, कुठं काय साफसफाई राहिली का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या. एवढी कमिटमेंट ही अजित काकांची, अजितदादांची तिथं आपण सर्वांनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिथं बघितली. अध्यक्ष महोदय, 2 मिनटं फक्त राहिले. मी आणि अजितदादा मी फार आमचं जवळचं नातं होतं. माझ्या जीवनामध्ये मला जिल्हा परिषदेचं म्हणजे राजकारणातलं पहिलं तिकीट जर कुणी दिलं असेल तर ते अजित काकांनी दिलं. आमदारकीचं तिकीट जर कुणी दिलं असेल तर ते माझ्या काकांनी तिथं मला दिलं. आमच्या परिवारामध्ये आमचे जे काका असतात ते पुतण्याचं लग्न तिथे ठरवतात. पवार साहेबांनी काकांचं ठरवलं आणि माझ्या काकांनी माझं तिथं ठरवलं. आणि ती गोष्ट कधी मी आयुष्यात विसरणार नाही. माझे होणारे सासरे त्यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी विचारलं होतं माझी मुलगी
रोहितला मी देणार आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? एक सेकंड सुद्धा त्यांनी तिथं लावला नाही. म्हणाले की होतकरू मुलगा आहे, कष्टाळू मुलगा आहे, विजन घेऊन चालतो, लगेचच्या लगेच तिथं लग्न करून टाक. आणि स्वतः आजारी असताना सुद्धा काका तिथं लग्नाला आले होते आणि तिथं आदरातिथ्य जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याच मुलाचं लग्न आहे अशा पद्धतीने त्या दिवशी ते तिथं वावरत होते आणि त्या पद्धतीने त्यांनी तो आशीर्वाद तिथं मला दिला. अहो, जेव्हा पक्ष वेगळा झाला तेव्हा काही प्रमाणात दादांकडनं साहेबांबद्दल काही गोष्टी बोलल्या गेल्या असतील, आम्ही तिथं बोललो गेलो असेल. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा काका आणि आम्ही सर्वजण बारामती हॉस्टेलला भेटलो होतो, आम्ही तिथं सातत्याने चर्चा करत होतो. गेल्या काही महिन्यांमध्ये दादांबरोबर फार जवळून काम करण्याची तिथं संधी मला मिळाली. एक विकास लवांडे नावाचा कार्यकर्ता आहे, अजितदादांवर अतिशय झाल पद्धतीने त्यांनी टीका केली होती जेव्हा पवार साहेबांना सोडलं होतं. तेव्हा ते विकास लवांडेंना काही 1.5 महिन्यापूर्वी दादांना भेटवलं. दादा, हे विकास लवांडे. तेव्हा दादांनी सांगितलं, मीच त्याला पक्षामध्ये आणलं. अहो दादा, तुमच्या विरोधात त्यांनी खूप काय बोलले म्हणतो, तुम्हाला भेटायला घाबरतोय. तेव्हा दादा म्हणाले, अरे तू बोलला हे बरोबर आहे, पण मी पण बोललो होतो ना पहिलं दुसरं भाषण, त्यामुळे मी पण चुकलो, तू पण चुकला. आता काय नाही, आता आपल्याला एकत्र एका विचाराने त्या ठिकाणी काम करायचं. अशा मोठ्या मनाचे हे माझे काका त्या ठिकाणी होते. त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, शेवट काही गोष्टी बोलत असताना प्रशासनावर वचक असणारा नेता गेला, जाती धर्माच्या पलीकडे काम करणारा नेता गेला, सूर्याशी स्पर्धा करणारा नेता गेला, सूर्य उगवण्याआधी कामाला सुरुवात व सूर्य मावळल्यानंतर काम बंद करणारा नेता गेला. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लोकनेता गेला, महाराष्ट्राच्या राजकारणातील रुबाब गेला, बेट्या म्हणून आव्हान देणारा ग्रामीण बाज गेला, महाराष्ट्रातील राजकारणाचा रांगडेपणा गेला, राज्याच्या राजकारणातील बेधडकपणा गेला, राज्याच्या राजकारणातील वेग आणि आवाका गेला, महाराष्ट्रातील राजकारणाचा जिवंतपणा गेला. सगळ्यात महत्त्वाचे, राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला. अजितदादा पवार नावाचा जादूगार हसवत हसवत संबंध महाराष्ट्राला निशब्द करून गेला. मला ते म्हणायचे की रोहित, तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर. त्या दिवशी एक आदरांजली म्हणून तिथं मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे, तू जरा शारीरिक वजन वाढले, तू जरा शारीरिक वजन कमी कर, पण राजकीय वजन वाढव. मी नुसतं म्हणायचो हो करतो, पण मी त्यांना शब्द देतो की माझी हेअरस्टाईल मी अशीच ठेवेल, शारीरिक वजन कमी करेल, राजकीय वाढवेल. पण एक गोष्ट मात्र खरी, ते मला म्हणायचे वरचं बटन वरपर्यंत लावत जा, पण काकांना एक सांगायचं, 40-50 वर्षानंतर मी तेव्हा तुम्हाला भेटेल, तोपर्यंत मी बटन असंच उघडे ठेवणार. त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल, कारण शेवटी हे बटन असं ठेवल्यानंतर तुमची आठवण त्या ठिकाणी मला नक्कीच त्या ठिकाणी येईल. पण एक गोष्ट अजून आहे, 40-50 वर्षांनी जेव्हा अजित काकांची माझी भेट होईल, तेव्हा हा माझा लढा जो मी आत्ता त्या ठिकाणी लढत आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी लढत आहे, तेव्हा अजित काकांसमोर ताट मानेले मी तिथं उभा राहील. आणि नक्कीच माझे काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील, लढलास बरं का. आणि या गोष्टी ऐकण्यासाठीच हा जो छोटासा लढा पण महत्त्वाचा लढा त्या ठिकाणी मी व सर्वांनी तिथं हातात घेतलाय, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि दादांच्या अपघातात जो कोणी जबाबदार असेल, जो कोणी दोषी असेल, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही तर त्या ठिकाणी शांत बसणार नाही. तो कितीही मोठा असला आणि कुणी काय असलं तरी आम्ही घाबरणार नाही. त्याच्याचबरोबर मला काकींना या ठिकाणी सांगायचं, काकी तुमच्या राजकीय पुढच्या प्रवासामध्ये या छोट्या कार्यकर्त्यांचं तुमच्या या पुतण्याचं जिथं कुठं तुम्हाला मदत लागेल ती मदत करण्यासाठी मी सदैव त्या ठिकाणी तयार असेल. एवढंच या ठिकाणी सांगतो, जेवढं बोलेल तेवढं कमी आहे.
पण आमच्या या काकांच्या विचारावर, काकांच्या स्टाईलनी मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी त्या ठिकाणी काम करत राहील.